welcome all. Today I am here to teach the types of sentence for the 7th standard. So before starting the types of sentences, let us glance over the basic English. टाइप्स ऑफ सेंटेन्स म्हणजे वाक्याचे जे काही प्रकार आहेत ते आपण आज बघणार आहोत. त्याच्यापेक्षा अगोदर जे बेसिक येतात ते आपण बघूया. सो अल्फाबेट. In the English alphabet there are 26 letters in our English alphabet. 26 letters आहेत हे आपल्याला माहित आहे. They are A to Z आणि ते A to Z. A B C G E F G H I J K L M N O P Q R S T U V W X Y and Z. So these are the 26 letters in English alphabet. These letters are divided into vowels and consonants. आणि हे जे काही 26 letters आहेत, 26 अक्षरे आहेत, ते दोन विभागणीमध्ये विभाग केला गेलेला आहे. ते म्हणजे फर्स्ट वन vowels. vowels म्हणजे मराठीमध्ये आपण स्वर असे म्हणतो आणि vowels are 5 in number and they are A, E, I, O, U. आणि जे 5 vowels आहेत, 5 स्वर आहेत, 5 आहेत, ते कोणकोणते आहेत? A, E, I, O, U. and remaining 21 हे जे काही A, E, I, O, U आहेत ते सोडून जे बाकीचे आहेत त्याला आपण कॉन्सोनंट्स म्हणतो. कॉन्सोनंट्स म्हणजे मराठीमध्ये व्यंजन. ते किती आहेत? 21. A, E, I, O, U हे जे 5 आहेत ते सोडून बाकीचे जे 21 आहेत that is B, C, D, F, G, H, J, K, L, M, N, P, Q, R, S, T, V, W, X, Y, Z. So there are 26 letters in English and those 26 letters are divided into vowels and consonants. Then let us see word. Word means what? Word means शब्द in मराठी. शब्दाची रचना आपण कशी करतो? शब्द म्हणजे काय? Let us see what's the definition of word. Word ची व्याख्या काय आहे इंग्लिश मध्ये? A group of letters which gives full or complete meaning is called as word. A group of letters अक्षरांचा समूह. अक्षरांचा समूह which gives full or complete meaning. अक्षरांचा समूह असतो पण कसा असायला पाहिजे? अर्थपूर्ण असायला पाहिजे. शब्दांची रचना आपण कशी करतो? जे काही 26 लेटर्स आहेत त्यातलं एक एक अक्षर घेतो. सिलेक्टेड वर्ड्स घेऊन आपण काय करतो की वर्डची रचना आपण करतो. फॉर एक्झाम्पल बोर्ड. BOARD. BOARD. This is a word. BOARD. And we took the letters from the English alphabet. आम्ही काय करतो? इंग्लिश अल्फाबेट मध्ये एक अक्षर घेतो आणि त्या अक्षरापासून आपण शब्द बनवतो. आता हेच शब्द मी जर असे लिहिले तर याला काहीच अर्थ नसतो. म्हणून काय म्हणतो आपण? अर्थपूर्ण असणाऱ्या अक्षरांच्या समूहाला आपण वर्ड असे म्हणतो, शब्द असे म्हणतो. अक्षरांचा समूह असतो पण कसा असतो तो? अर्थपूर्ण असतो. काहीतरी अर्थ द्यायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल बुक. BOOK बुक. बुक म्हटलं की आपल्याला इमॅजिनेशन आपण करतो, हा हे बुक असतं असं आपल्याला कल्पना होते. किंवा बस. BUS बस. तेच आपण SBU असे काहीतरी लिहिलं तर त्याचा अर्थ काहीच निघत नाही. बस म्हटलं की आपल्याला बस असं असतं, स्ट्रक्चर आपल्या नजरेसमोर येतं. Then home, cycle, building, ground, etc. So word, a group of letters which use full or complete meaning is called as word. Then next sentence. ज्या प्रकारे वर्ड शब्दाची रचना करतो एक अक्षरे घेऊन तसंच वाक्याची पण रचना करतो. पण इथे आपण शब्द जे असतात त्याची आपण सिलेक्शन करून आपण काय करतो की वाक्याची रचना करत असतो. A group of words which gives full or complete meaning is called as sentence. अर्थपूर्ण असणाऱ्या शब्दांच्या समूहाला
आपण वाक्य असं म्हणतो. अर्थपूर्ण असणाऱ्या शब्दांच्या समूहाला. फॉर एक्झाम्पल, ही इज अ वाईज बॉय. ही इज अ वाईज बॉय. सो दिस इज अ ऑथेंटिक सेंटेन्स. याला आपण अर्थपूर्ण असणारा वाक्य म्हणतो. जर आपण हेच असं जरी काही लिहिले, वाईज अ ही बॉय, याला काहीच अर्थ येत नाही. हा वाक्य काहीच अर्थ देत नाही. सो अर्थपूर्ण असणाऱ्या शब्दांच्या समूहाला आपण काय म्हणतो की वाक्य. अ ग्रुप ऑफ वर्ड्स which use full or complete meaning is called as sentence. So further examples are there. I am in Gurgaon. My name is Rasmika. Sami is a beautiful girl. These are the chocolates. Jalebi is a delicious food. So let us see the types of sentences. So there are 4 types of English sentence classified by their purposes. ज्या त्या वाक्याच्या जे फंक्शन आहेत, क्रिया आहेत, कार्य आहेत, त्याच्यावरती डिपेंड होऊन तिथे 4 टाइप्स आहेत. फर्स्ट वन इज अ डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स, दॅट इज नथिंग बट द स्टेटमेंट. त्याला आपण घोषणा वाक्य असे म्हणतो. सेकंड वन इंटरोगेटिव्ह सेंटेन्स, नथिंग बट द क्वेश्चन. अँड थर्ड वन इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, नथिंग बट कमांड. कमांड म्हणजे आज्ञा देणे. आणि फोर्थ वन इज अ एक्सक्लेमेटिव्ह सेंटेन्स, दॅट इज एक्सक्लेमेशन, उद्गारवाचक व्याख्या असं म्हणतो. सो त्यांच्या कार्यानुसार आपण विभागणी करतो. सो हिअर इज अ फंक्शन्स अँड एक्झाम्पल ऑफ सेंटेन्स अँड फायनल पंक्च्युएशन. त्या वाक्याचे काय कार्य आहेत, फंक्शन. व्हॉट्स द फंक्शन ऑफ दोज सेंटेन्सेस. सो द फर्स्ट वन इज डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स and example of sentence is it tells us something. What's the function of sentence? So declarative sentence gives something or it goals us to say something to the society or something to the readers. Declarative म्हणजे काय? Declarative means it tells us something to the readers. Declarative means घोषणा वाक्य. ते काहीतरी घोषणा देतं आपल्याला. And it ends with final punctuation, full point. And next one is interrogative. Interrogative means प्रश्नार्थक वाक्य म्हणतो आपण. आणि त्याचं फायनल मार्क क्वेश्चन मार्कने एंड होतं. सो इट आस्क्स अस समथिंग. घोषणा वाक्यामध्ये काय असतं? घोषणा वाक्य आपल्याला काहीतरी सांगतं आणि प्रश्नार्थक वाक्य काय करते की आपल्याकडून काहीतरी घेतं. सो थर्ड वन इज अ इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, नथिंग बट कमांड. काहीतरी आज्ञा देतो. तशा प्रकारच्या सेंटेन्सना आपण इम्पेरेटिव्ह आज्ञार्थक वाक्य असे म्हणतो. इट टेल्स अस टू डू समथिंग. ते काहीतरी आपल्याला करण्यासाठी सांगत असं इनडिरेक्टली. अँड इट एंड्स विथ द एक्सक्लेमेटरी मार्क ऑर द फुल पॉइंट. आणि जशा प्रकारचे जे काही वाक्य आहेत ते फुल पॉइंट किंवा उद्गारवाचक या पंक्च्युएशन मार्कने एंड होतात. The last one is a exclamative sentence, nothing but उद्गारवाचक चिन्हे. It expresses surprise or emotions or feeling. आमचे जे काही भावना आहेत ते एक्सप्रेस करण्यासाठी आपण exclamation sentence चा वापर करतो. So let us look in detail. First one is a declarative sentence. Declarative means it makes a sentence. ते काहीतरी स्टेटमेंट सांगतात. It makes a statement. They tell us something. They give us information and normally end with a full stop or a period. आणि हे जे काही स्टेटमेंट कशासाठी आहे? काहीतरी आपल्याला इन्फॉर्मेशन देण्यासाठी. तशा प्रकारच्या व्याख्याना आपण डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स असे म्हणतो, घोषणा वाक्य असे म्हणतो. द युजुअल वर्ड ऑर्डर फॉर द डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स इज सब्जेक्ट प्लस वर्ब. आणि या असे डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सचे काही स्ट्रक्चर आहे. ते वाक्याचं रचना किंवा स्ट्रक्चर कसे असतं? सब्जेक्ट प्लस वर्ब. सब्जेक्ट म्हणजे जो कोणी क्रिया करतो त्याला आपण सब्जेक्ट, मराठीमध्ये कर्ता असे म्हणतो. इंग्लिशमध्ये सब्जेक्ट किंवा डुअर, DOER, डुअर म्हणजे कर्ता, प्लस वर्ब मीन्स क्रियापद. डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सेस कॅन बी पॉझिटिव्ह ऑर नेगेटिव्ह. आणि याच्यामध्ये सेंटेन्स पॉझिटिव्ह सकारात्मकही असू शकतात किंवा नकारात्मकही असू शकतात. सो
let us see the example. Look at these examples. In positive, I like coffee. मला कॉफी आवडतं. हे एक घोषणा आहे, सांगणे आहे. I like coffee. This is a positive sentence. हे काय आहे? सकारात्मक वाक्य आहे. मला कॉफी आवडते. So negative, I do not like coffee. मला कॉफी आवडत नाही. हे नकारात्मक. I like coffee. This is a positive declarative sentence. And I do not like coffee. This is a negative declarative sentence. So likewise, we watched TV last night. आम्ही गेल्या रात्रीला टीव्ही बघितलो. हे पॉझिटिव्ह. We did not watch TV last night. आम्ही गेल्या रात्री टीव्ही नाही बघितलं. हे नकारात्मक declarative sentence. So second one, interrogative sentence, that is nothing but question. Interrogative sentence asks a question. Interrogative means questioning. Question, त्यातच उत्तर आहे. Question, प्रश्नार्थी वाक्य. हे वाक्य आपल्याकडून काहीतरी मागत असते किंवा उत्तर मागत असते. तशा प्रकारच्या व्याख्याना आपण interrogative sentence असं म्हणतो. It asks us something. It wants an information and it always ends with a question mark. आणि याला आमच्याकडून काहीतरी इन्फॉर्मेशन, माहिती. आता फॉर एक्झाम्पल आपण क्वेश्चन आन्सर्स लिहितो किंवा वाचतो. क्वेश्चन विचारल्यानंतर समोरच्या व्यक्तीकडून काय येतं की उत्तर येतं. तशा प्रकारच्या वाक्यांना आपण काय म्हणतो की इंटरोगेटिव्ह सेंटेन्स असे म्हणतो. द युजुअल वर्ड ऑर्डर फॉर द इंटरोगेटिव्ह सेंटेन्स इज ऑक्झिलरी प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब असू शकतं किंवा WH वर्ड प्लस ऑक्झिलरी प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब. याचे जे काही स्ट्रक्चर आहे, वाक्य कशात असतात? एक ऑक्झिलरी प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब. फॉर एक्झाम्पल तुम्ही इथे बघू शकाल, डू यू लाईक कॉफी. इथे ऑक्झिलरी कुठला आहे? डू. अँड सब्जेक्ट यू अँड वर्ब लाईक कॉफी. सो ऑक्झिलरी प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब. अँड नेक्स्ट पॅटर्न इज WH वर्ड. WH वर्ड मध्ये म्हणजे व्हॉट, वी, हू, विच. हे जे काही 8 WH वर्ड्स असतात प्लस ऑक्झिलरी प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब. सो लाइकवाइज एक्झाम्पल इन पॉझिटिव्ह, व्हाय डिड यू गो. व्हाय इज अ WH वर्ड, ऑक्झिलरी इज डिड, यू इज सब्जेक्ट अँड गो इज वर्ब. लाइकवाइज इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस कॅन बी पॉझिटिव्ह और नेगेटिव्ह. हे प्रश्नार्थी वाक्य पॉझिटिव्ह ही असू शकतं आणि नेगेटिव्ह पण असू शकतं. Third one is a imperative sentence, that is command. Imperative means आज्ञार्थी वाक्य. त्याच्यामध्येच उत्तर आहे. आज्ञादार म्हणजे आज्ञा देणे, कमांड देणे. Imperative sentence give a command. They tell us to do something and they end with a full stop or a period or exclamation mark point. हे आपल्याला काहीतरी वाक्यातून आज्ञा किंवा ऑर्डर म्हणतो आपण. तशा प्रकारच्या वाक्यांना आपण imperative sentence असे म्हणतो. The usual word order for the imperative sentence is base verb. जे काही मेन वर्ब असतं त्यातूनच आपण काय करतो की वाक्याची रचना करतो. फॉर एक्झाम्पल स्टॉप. स्टॉप इज अ ऑर्डर. स्टॉप. दिस इज अ आज्ञाधारक वाक्य. imperative sentence. Do not stop. Stop is a positive and do not stop is a negative. Likewise, give her coffee. Don't give her coffee. Give her coffee is a positive imperative sentence and don't give her coffee is a negative imperative sentence. Then last but nothing but is exclamative sentence, that is exclamation. Exclamative sentence express strong emotion or surprise and exclamation and they always end with an exclamation mark or point. एक्सक्लेमेशन मीन्स उद्गारवाचक वाक्य असं म्हणतो. त्यातून आपल्याला आमचे जे काही सरप्राईज फिलिंग्स आहेत किंवा इमोशन्स आहेत ते व्यक्त होतात. तशा प्रकारच्या व्याख्याने आपण काय म्हणतो की इमोशनल सेंटेन्स असे म्हणतो. द युजुअल वर्ड ऑर्डर फॉर द एक्सक्लेमेटरी सेंटेन्स इज व्हॉट प्लस ॲडजेक्टिव्ह प्लस नाउन प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब और हाउ प्लस ॲडजेक्टिव्ह और वर्ब ॲडवर्ब प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब. So, for example, what a liar he is. So, what plus adjective. Liar is an adjective plus pronoun or noun plus subject plus verb. Likewise, the next example, what an exciting movie it was. How he lied.
and how exciting the movie was. So these are the 4 types of sentences. First one is a declarative sentence, second one is an interrogative sentence, third one is an imperative sentence, and fourth one is exclamative sentence. So in the next we will see the parts of speech